श्री स्वामी समर्थ. पुरुषोत्तम मासमध्ये या गोष्टीचे दान करा, घरात सुख समृद्धी चालत येईल. मंडळी, अधिक मास सुरू झालेला आहे. तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रामध्ये अधिक मासाला पुण्याची लॉटरी असे देखील म्हणतात, कारण की ती 3 वर्षातून एकदा उघडते. मान्यतेनुसार या पवित्र महिन्यात एक छोटेसे पुण्य केले तरी ते तुम्हाला खूप पटीने अधिक फळ प्राप्त करून देते. परंतु ह्या दुर्लभ योगाचे महत्त्व किंवा माहिती बऱ्याच जणांना माहीत नसते आणि त्याचा ते लाभ उठवत नाहीत, कारण त्यांना या उपायाविषयी माहिती नसते. हा उपाय भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि मी तो तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. आज धन वर्षावर एक छोटंसं दान मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही जर अधिक मासामध्ये 4ही गुरुवारपैकी कोणत्याही गुरुवारी हे दान केले तर आपण सोने दान केले तर त्याचे जे फळ भेटते त्याचप्रमाणे आपण हे जे दान करणार आहोत त्याचे फळ देखील सोने आपण दान केले तर जे फळ भेटते त्याचप्रमाणे मिळणार आहे आपल्याला. आणि हो, सुवर्णदाना इतकेच महत्त्व आहे त्याला. मान्यतेनुसार गुरुवारचा संबंध हा भगवान विष्णूशी निगडीत आहे आणि गुरुग्रहाशी देखील संबंध जोडला जातो. याच कारणाने या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान, अन्नदान हे करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. आता समजून घेऊया की सरळ दान किंवा सोपे दान काय आहे. मंडळी, ते महादान म्हणजेच चण्याची डाळ. मान्यतेनुसार अधिक मासामध्ये कोणत्याही गुरुवारी श्रद्धापूर्ण भावाने चण्याची डाळ दान केल्याने भगवान विष्णू खूप लवकर प्रसन्न होतात. हे दान तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात करू शकता किंवा कोणत्याही जरूरतमंद व्यक्तीला आदरसहित तुम्ही हे दान करू शकता. जर हे दोन्ही गोष्टी जमत नसेल तर तुम्ही हे दान गोशाळेत देखील करू शकता. परंतु दान करताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही दानची मात्रा काय ठेवता हे महत्त्वाचं नाही, तर ते दान करताना तुमचा जो भाव आहे त्याला खूप महत्त्व आहे. आणि हे दान तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला किती करायचं आहे ते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. म्हणतात ना की खऱ्या मनाने केलेले एक मुठ्ठीभर देखील दान हे देवापर्यंत नक्कीच पोहोचते. हा सोपा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू शुभता, समृद्धी, संतुलन बनण्यास सुरुवात होईल. जाता जाता एक छोटीशी परंतु खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. दान करण्यापूर्वी भगवान विष्णूंचे नक्कीच स्मरण करा. त्यांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुम्ही जे दान करणार आहेत त्याचा प्रभाव हा 1000 पटीने वाढणार आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.